वाया जाणारं पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही योजना आहे। यातून नाशिक, जळगाव आणि धुळेमधील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होईल। वैनगंगा, नळगंगा पाठोपाठ आता नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। नार पार गिरणा नदी खोऱ्यातून 10.64 TMC पाण्याचा वापर होणार आहे। यामुळे तब्बल 49,516 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे। सुमारे 7,015 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे। राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे एक आणखी ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे। नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यातील नद्यांचं वाया जाणारं पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही योजना आहे। यातून नाशिक, जळगाव आणि धुळेमधील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होईल। कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, धरणगाव तालुक्यांना याचा लाभ होणार आहे।